व्यवसायाच्या निमित्तानं माझं खूप वेळा बाहेरगावी जाणं व्हायचं. त्यामुळे खूप वेळा प्रवास घडायचा. त्याच्या खूप आठवणी माझ्या मनात घर करून आहेत. या सर्व घटना साधारण 8-9 वर्षापूर्वी घडल्या असल्या तरी कधीतरी अचानक मनाच्या खोल कप्प्यातून बाहेर पडतात आणि आजूबाजूला रुंजी घालायला लागतात. मानवी स्वभावाची जडणघडण, त्याचे वेगवेगळेपणा, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यांनी माझं आयुष्य समृद्ध केलं. यात भेटलेल्या सर्वच व्यक्ती या सामान्य आणि अतिसामान्य वर्गातील होत्या. पण त्यांच्या वर्तणुकीचा जो वस्तुपाठ पाहायला मिळाला, त्यामुळं त्यांनी गाठलेली उंची ही त्यांना असामान्यत्व बहाल केल्याशिवाय राहत नाही. ही असामान्य व्यक्तिमत्वच आपली प्रेरणास्थान आहेत याची नव्याने जाणीव झाली. ह्या सर्व घटना वर म्हटल्याप्रमाणे 2015 ते 2018 या काळात घडलेल्या आहेत. त्यावेळी मी प्रत्येक बुधवारी मुंबईला जात असे. जाताना सकाळी लवकर रेल्वेने जाऊन येताना मिळेल तसं रेल्वे किंवा बस पकडून पुण्याला परत यायचं, हे अनेक वर्ष रुटीन चालू होतं. येताना आमच्या व्यवसायाकरिता लागणारी वेलची वाशी मध्ये जाऊन घेऊन येणं हा सुद्धा रुटीनचा भाग होता. असंच एका बुधवारी वाशीहून पुण्याकडे जाणाऱ्या बस स्थानकावर बसची वाट पाहत होतो. वेलचीचं 10 किलोचं छोटं बाचकं पण बरोबर होतं. वेलचीचा खूप घमघमाट सुटायचा हे वेगळं सांगायला नको. तास दीड तास झाला तरी शिवनेरीचा पत्ता नव्हता. ज्या 1-2 आल्या त्या भरून येत होत्या. त्यामुळे 2 तासांनी नाईलाजाने मिळेल त्या कर्नाटक राज्याच्या बसमध्ये बसलो. बसमध्ये मोजून 5-6 जणच होते. कंडक्टर आला, तिकीट घेतलं. त्यानं चौकशी केली. "साब वेलची का अच्छा खुशबू आता है." मग वेलची कुठून आणली, कशासाठी आणली, त्याचा उपयोग काय, इतरची जुजबी माहिती मी त्याला दिली. इतरांना तिकीट देण्यासाठी तो पुढे निघून गेला. मी आपलं नेहमीप्रमाणे पुस्तक वाचन करायला सुरुवात केली. काही वेळाने कानावर कानडीमध्ये चालू असलेली जोरदार बाचाबाची ऐकू आली. एका तरुण बाईबरोबर कंडक्टर तावातावाने बोलत होता. समजत काही नव्हतं, पण बहुधा तिकिटाच्या पैशाबाबत काहीतरी बोलणं चालू होतं असं लक्षात आलं. शेवटी त्यानं बस थांबवली आणि त्या बाईला खाली उतरण्यासाठी आग्रह करू लागला. तेव्हा मात्र ती गयावया करून रडायला लागली. त्याबरोबरच तिनं 1 वर्षाचं बाळ आणि 3-4 वर्षाचा मुलगा पण रडायला लागले आणि एकच गोंधळ उडाला. त्यांचं कानडी बोलणं समजत नसल्याने मीच कंडक्टरला काय प्रकार आहे ते विचारलं. त्यानं सांगितलेली गोष्ट ऐकून एकदम धक्काच बसला. ती बाई म्हणे नवऱ्याशी भांडण करून हाताला लागतील तेवढे कपडे आणि पैसे घेऊन तिच्या माहेरी कर्नाटकात जायला निघाली होती. पण पैसे अपुरे पडत असल्यानं कंडक्टर पुण्यालाच उतर आणि नंतर काय करायचं ते कर असं बजावत होता. मोठाच बाचा प्रश्न निर्माण झाला होता. ती तरुण बाई लहान मुलांना घेऊन कुठं आणि कशी जाईल याची काळजी मला वाटायला लागली. काहीतरी तोडगा काढण्यासाठी मी पुढे झालो. पण त्या बाईला कानडीशिवाय कोणतीही भाषा येत नव्हती. मग कंडक्टरला दुभाष्य बनवून मी अडचण समजून घेतली. ती बाई मला म्हणाली, "तुम्हीच माझे अण्णा, मोठे भाऊ. मी रात्री अपरात्री छोट्या मुलांना घेऊन कुठं उतरू? तुम्ही मला थोडे पैसे उधार द्या. मी गावाकडे गेले की तुम्हाला मनी ऑर्डर करून पैसे परत पाठवते." अशा गोष्टीचा अनुभव असल्याने मला तिच्यावर विश्वास बसणं शक्यच नव्हतं. पण तरीही ती बाई चांगल्या घरातील वाटत होती. त्यामुळे तिला पैसे देऊन टाकावेत, जाऊ देत बुडीत खात्यात असा विचार मनात आला. नाहीतर शिवनेरी बसने गेलो असतो तर 450 रुपये तिकीट पडलं असतं आणि आत्ताच्या बसला 150 रुपये खर्च झाले आहेत. मग जास्तीचा विचार न करता 50 रुपये जवळ ठेवून 400 रुपये कंडक्टरकडे दिले आणि एवढे पैसे तिला तिच्या गावापर्यंत पोचायला पुरतील का असं विचारलं. तेव्हा त्याने आताचं गुलबर्ग्यापर्यंतचं आणि दुसऱ्या पुढच्या बसचं तिकीट जाऊन 10-20 रुपये शिल्लक राहतील असं त्यानं सांगितलं. हा प्रकार बघून बसमधील इतर 4-5 जणांनी 200 रुपये गोळा करून मुलांना खाऊ म्हणून दिले. हे बघून ती बाई अक्षरशः उठून रडायला लागली, पाया पडायला लागली. "तुमचा पत्ता द्या, मी मनी ऑर्डरने पैसे पाठवते," असं म्हणायला लागली. पण मी नको म्हणून सांगितलं आणि "गावाला गेलीस की नवऱ्याला बोलावून घेऊन भांडण मिटवून टाक," असा सल्ला कंडक्टरकरवी दिला. कोथरूड आल्यावर मी उतरण्याआधी तिला जपून जा, मुलाकडे लक्ष दे असे सांगितलं आणि कंडक्टरला पण तसं बजावून तिला सकाळी तिच्या गावाकडे जाणाऱ्या बसमध्ये बसवून देण्याची सूचना दिली. घरी गेल्यावर सुद्धा ती सुखरूप घरी पोचेल की नाही याची काळजी करत बसलो आणि एकीकडे तिला आपण मदत केली यासाठी स्वतःची पाठ थोपटून घेत राहिलो.
अर्थात हे प्रकरण आठवडाभरात विसरून गेलो. माझं रुटीन चालूच होतं. 1.5-2 वर्ष पूर्ण झाली असावीत या घटनेला. नेहमीप्रमाणे वाशीच्या बस स्थानकात वेलचीचं बाचकं घेऊन उभा होतो. आज पुण्यात लवकर पोचायचं म्हणून मिळेल त्या पहिल्या बसनं जायचं ठरवलं होतं. नेमकी कर्नाटकची बस आली. बस कोथरूडवरून जाते याची खात्री करून घेतली आणि बसमध्ये बसलो. वेलचीचं बाचकं सीट खाली ठेवलं. कंडक्टर आला. तिकीट देताना त्याला वेलचीचा वास जाणवला असणार. त्यानं मला एकदा निरखून पाहिलं आणि मला म्हणाला, काही वर्षापूर्वी तुम्ही एका बाईला तिकीट काढायला पैसे दिले होते का? माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला की अरे हीच ती बस आणि हाच तो कंडक्टर. मी हो म्हणालो. तो काही न बोलता पुढे निघून गेला. सर्व प्रवाशांची तिकीटं झाली आणि नंतर तो माझ्या बाजूला येऊन बसला आणि म्हणाला, अहो साहेब, मी तुम्हाला किती शोधत होतो. तुम्ही बुधवारी इथूनच पुण्याला जातो असं म्हणाला होता, म्हणून मी कितीतरी वेळा बस वाशी स्टँडवर थांबवत होतो. खाली उतरून तुम्ही कुठे दिसताय का बघत होतो आणि आज 2 वर्षांनी भेटलात. नंतर त्यानं जे सांगितले ते ऐकून अक्षरशः थक्क झालो. त्यानं सांगितलेली ती घटना अशी होती. त्या दिवशी ज्या बाईला मदत केली होती तिला त्यानं दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या गावाकडे जाणाऱ्या बसमध्ये बसवून दिलं आणि थोडेफार पैसे पण खर्चासाठी दिले आणि त्याच दिवशी दुपारी ती बाई आपल्या वडिलांना घेऊन स्टँडवर आली आणि या कंडक्टरला शोधून काढलं. हातात 400 रुपयाचं असलेलं पाकिट आणि शेतातील भुईमुगाच्या शेंगाची पिशवी त्याच्या हातात दिली आणि ह्या दोन्ही गोष्टी त्या अण्णाला म्हणजे मला द्या असं विनवून लागली. कंडक्टर म्हणाला, अहो असा पॅसेंजर काय रोज रोज भेटत नसतोय. पण त्यांनी आग्रह करून दोन्ही गोष्टी घ्यायला लावल्या. आणि माझा नवरा पण आज येणार आहे. आम्ही परत भांडणार नाही. 1-2 दिवसांनी मी पण परत मुंबईला जाणार आहे नवऱ्याबरोबर. हे पण त्या अण्णाला सांगा असं बोलून नमस्कार करून तिच्या गावाकडे परत गेली. आता त्या कंडक्टर पुढे धर्मसंकट उभं राहिलं. कसं शोधायचं मला? मग वर सांगितल्याप्रमाणे दर बुधवारी तो माझा शोध घेत राहिला. महिनाभरानंतर त्या शेंगा त्याने इतर प्रवाशांमध्ये वाटून टाकल्या. एवढं बोलून तो उठून उभा राहिला आणि त्याच्या सीटकडे गेला. वर ठेवलेली त्याची बॅग काढून उघडली आणि काहीतरी घेऊन पुन्हा माझ्याजवळ आला आणि एक मळकट खाकी पाकिट माझ्याकडे दिलं. हे काय आहे असं मी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत राहिलो. तेव्हा तो जे म्हणाला ते ऐकून मी सुन्नच झालो. तो म्हणाला, साहेब, ही तुमची अमानत आहे. गेली 2 वर्षे मी सांभाळून ठेवली होती. आता तुमची तुम्ही घ्या आणि मला मोकळं करा. हे ऐकून मला काय बोलायचं हेच सुचेना. मी ते पाकिट फोडून बघितलं तर काय, आतमध्ये 100च्या 4 नोटा बरेच दिवस पाकिटात बंद असल्याने चिकटून गेल्या होत्या. नकळत डोळ्यांच्या कडा पाणवल्या. आवंढा गिळून एवढंच म्हणालो की नाही नाही, हे पैसे मी घेऊ शकत नाही. कंडक्टर एवढंच म्हणाला की अहो त्या बाईला मी कबूल केलंय की तुमचे पैसे तुम्हाला परत करेन. आता तुम्हीच सांगा या पैशाचं करायचं काय? नंतर लगेच तो म्हणाला की एखाद्या संस्थेला मदत करू किंवा एखाद्या देवापुढे ठेवून देऊ. मग मीच तोडगा काढला. त्याला सांगितलं की पुढे मागे एखाद्या पॅसेंजरला अशी अडचण आली की तू हे पैसे वापरून टाक. बोलेपर्यंत माझा थांबा आला म्हणून मी उतरण्याआधी त्या कंडक्टरला घट्ट मिठी मारली आणि आबाळ भरल्या डोळ्यांनी खाली उतरलो. या गोष्टीला आता 8-9 वर्ष झाली. पण अजून माझा गोंधळ होतो की सचोटी आणि प्रामाणिकपणा जर उणे अधिक करायचा असेल तर तो कुणाचा करायचा? कबूल केल्याप्रमाणे तिकिटाचे पैसे न विसरता परत करणाऱ्या त्या माऊलीचा की ते पैसे मिळाल्यावर अफरातफर न करता 2 वर्ष व्यवस्थित सांभाळून मूळ मालकाच्या स्वाधीन करणाऱ्या त्या कंडक्टरचा? मित्रांनो, तुम्हीच कमेंटमध्ये सांगून द्या. कथा आवडलीस लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.